नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोस्टमन MTS भरती याच्या संदर्भातलं जे नीतिमत्ता नावाचा आपला टॉपिक आहे किंवा ज्याला आपण नैतिकता म्हणतो आहे त्याचे लेक्चर्स या ठिकाणी बघतो आहोत। त्याच्यामधील हे पुढचं लेक्चर इथे या PDFs हिंदीमधील आहे, नोट्स हिंदीमधील आहेत, मात्र याचं मी मराठीमध्ये सोप्या भाषेत तुमच्यासमोर विश्लेषण करणार आहे जे परीक्षेभिमुख मुद्दे आहेत। याच्या आधीचे जर प्रश्न तुम्ही नैतिकतेवरील बघितले तर प्रश्न असे तुम्हाला तिथे काही ऑब्जेक्टिव्ह नसतं की हे कधी सुरू झालं किंवा सणावळ्या असं नाही आहे। तुम्हाला ती कन्सेप्ट थोडेसे क्लिअर जर तुमचे झाले असतील तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येतात। अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आहेत। तुम्ही याच्या आधीच्या लेक्चरला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। आजचं लेक्चरही तसंच एक थोडक्यात, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, तुम्हाला माहिती आहे मी टाइमपास अजिबात करत नाही। एक महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जे तुम्ही याच्यावरून महत्त्वाच्या मुद्द्यांचं रॅपिड स्वरूपात नोटिंग करू शकतात, कारण की ते तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या दिवशी तुम्ही जर वाचून गेलात तर नैतिकतेसंदर्भातले प्रश्न तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस वाढतील। ज्या ठिकाणी एक 5 ते 6 प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात पेपर 1च्या GKच्या अंतर्गत। ओके, बघा, नैतिकता अनिवार्य रूप से एक सामाजिक व्यवस्था है जिसका उद्देश्य समाज हित का होता है। मित्रांनो, आता उद्या प्रश्न तुम्हाला काय विचारला जाईल की नैतिकता, नीतिमत्ता, ओके, इथिक्स हे नेमकं याचं स्वरूप काय आहे, काय स्वरूप काय आहे? तर इथे तुम्हाला म्हणावं लागेल की याचं स्वरूप आहे ही एक सोशल सिस्टीम आहे, एक समाजाची व्यवस्था आहे आणि याचं फायनल उद्दिष्ट काय असतं तर समाजाचं हित हे नीतिमत्तेचं उद्दिष्ट असतं। हे लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही नोटिंग डाऊन करू शकतात की नीतिमत्तेचा उद्देश काय आहे, समाजाचं हित किंवा सामाजिक हित। त्याच्या पुढे जर बघितलं तुम्ही तर नैतिकता की यह मांग है कि व्यक्ति अपने निजी हित के स्थान पर समाज के कल्याण को अधिक महत्व दे, परंतु यह ऐच्छिक कार्यविधि है जिसकी अपेक्षा तो समाज करता है, परंतु क्रियान्वयन व्यक्ति विशेष के स्वविवेक पर निर्भय होता है। मित्रांनो, याच्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे? तुम्ही बघितलं की नीतिमत्तेचा उद्देश हा समाजाचं हित आहे, समाज हित हा नीतिमत्तेचा उद्देश आहे। या ठिकाणी तुम्ही ते बघतायत, समाज हित आम्हाला करायचं आहे, मात्र हे तुम्हाला उद्या प्रश्नामध्ये विचारलं जाईल की हे बंधनकारक आहे का? समाज हित हे बंधनकारक आहे का? त्याच्यावर बंधन आहे का? बंधनकारक ते नाहीये। ते स्वतःच्या स्वविवेकाने, त्याला म्हणतो ना आपण स्वविवेक, सत्सद विवेक बुद्धी, त्याने हे करायचं आहे की बाबा मला वाटतंय समाजाचं कल्याण झालं पाहिजे, मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीने, स्वतःच्या विचाराने, ऐच्छिक कार्यविधी म्हटले काय, ऐच्छिक, स्वतःच्या स्वखुशीने मी समाजाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी काम करेल किंवा समाजामध्ये काहीतरी चुकीचं होणार नाही अशा पद्धतीचं माझं वर्तन राहील, ते या ठिकाणी नैतिकतेतून अपेक्षित असतं। आणि दार्शनिक के अनुसार नीतिशास्त्र आचरण का विज्ञान आहे असं म्हटलेलं आहे। मित्रांनो, काय हा फार महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी मराठीमध्ये सांगतोय, हे एक स्वभावाचं शास्त्र आहे, स्वभाव विज्ञान आहे, स्वभावाचं शास्त्र आहे। म्हणजे आपला मानवाचा स्वभाव हा कसा असावा याच्या संदर्भातला अभ्यास हा नीतिशास्त्रामध्ये, एथिक्समध्ये, मोरल स्टडीमध्ये केला जातो। ओके, ऐसे मूल्य जो हमारा मार्गदर्शन करते हैं कि कैसे हमें व्यवहार करना चाहिए, नैतिक मूल्यों की श्रेणी में आती है। म्हणजे बघा, नीतिमूल्यामध्ये नेमकं काय येतं? उद्या तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की नीतिमूल्यामध्ये कशाचा समावेश होणार नाही, मग त्यामध्ये विविध मूल्य तुम्हाला माहीत असले पाहिजे, इमानदारी, प्रामाणिकपणा आपण म्हणतो, निष्पक्षता, निरपेक्षपणा ज्याला आपण म्हणतो, ओके, त्या बाबी। इसलिए एक विश्वसनीय काम के माहौल को बढ़ावा देने के लिए नीतिशास्त्र का प्रशिक्षण आवश्यक आहे। विश्वसनीयता, विश्वास, एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो वाढविण्यासाठी, ते वातावरण तयार करण्यासाठी नीतिमत्ता आवश्यक आहे। नैतिकता सदैव समाज सापेक्ष होती है, समाज में तो नैतिक मूल्यों का निर्माण होता है और समाज के लोगों की अंतरक्रिया के फलस्वरूप ही इसका विकास होता है। समय के साथ साथ समाज की व्यवस्थाओं में परिवर्तन आने पर नैतिक प्रगति या अवनति दिखाई गई है, इसलिए नीतिशास्त्र का महत्व सदैव बना रहा है। मित्रांनो, याच्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे? याच्यातून मला तरी असं वाटतं आहे की इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय, हे काल जे म्हणतो आपण, काल, वेळ सापेक्ष आहे। म्हणजे नीतिमत्तेचा अर्थ, नीतिमत्तेच्या व्याख्या या वेळेनुसार बदलत जाणार आहे। ती आजची व्याख्या वेगळी असू शकते, आजच्या नंतर 10 वर्षानंतर त्याची व्याख्या वेगळी असू शकते। ओके, म्हणजे समाज जसा बदलत जातो तशी नैतिकता जी आहे, नैतिकतेची व्याख्या बदलत जाते। म्हणजे ती अशी बांधून ठेवलेलं नाही की बाबा यालाच आम्ही नैतिकता म्हणणार नाही, हे लक्षात घ्या। तर ते मुद्दे क्लिअर झाले पाहिजे। पुढे जर बघितलं, नीतिशास्त्र आणि नैतिकता असे 2 शब्द या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत। काय, नीतिशास्त्र आणि नैतिकता, बघा दोघांमध्ये फरक आहे। ज्याला आपण इथिक्स आणि मोरल स्टडी म्हणतो किंवा ज्याला आपण इथिक्स हा शब्द वेगळा आहे नीतिशास्त्र, आणि दुसरा मोरॅलिटी हा शब्द वेगळा आहे। आता या दोन्ही शब्दांसाठी इथिक्स हा शब्दप्रयोग आपण करतो इंग्रजीमध्ये। इथिक्स हा एक ग्रीक शब्द एथिकोस
पासून बनलेला आहे हे माहीत असलं पाहिजे, तोंडपाठच असलं पाहिजे तुमचं. त्याची निर्मिती इथोस पासून झालेली आहे आणि इथोसचा अर्थ काय होतो? रीतिरिवाज. हालांकि आजकाल इसका आंतरिक विशेषता असाही अर्थ आजकाल केला जातो की आंतर मनातली जी विशेष काही बाबी आहेत असा त्याचा अर्थ होतो. नैतिकता के लिए मोरॅलिटी शब्द का भी प्रयोग केला जातो. बघा आपण म्हणतो इथिक्स, मोरॅलिटी हे दोनही शब्द त्याच्यासाठी आहे. मोरॅलिटी हा शब्द आला कुठून? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा कुठेच तुम्हाला सांगितलेला नाही आहे. हा लॅटिन भाषेतून आला आहे, मूर्स या शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थही तोच होतोय, रीतिरिवाज. म्हणजे इथिक्स आणि मोरॅलिटी याच्यामध्ये जास्त तात्विक अंतर नाही आहे हे लक्षात घ्या. दोन्हींचाही जीवनामधील नैतिकता याच्यासाठी मोरॅलिटीचा शब्दप्रयोग आपण करतो आणि इथिक्सचा सुद्धा करतो, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. व्यक्तीचं नैतिक आचरण ती व्यक्ती अनैतिक नाही ना. त्या परंपरा ज्या तुमच्या देशात डेव्हलप होत गेल्या त्याच्या संदर्भात नीतिमत्ता काम करते. नीतिमत्तेचा संदर्भ हा समाजाशी आहे. समाजातील व्यक्ती त्यांचं आचरण कसं आहे, समाजातील परंपरा कशी आहे, त्याच्यानुसार नीतिमत्तेची व्याख्या बदलत जातात प्रत्येक देशामध्ये. आज आपल्याकडे बघतो आपण पूर्ण कपडे घातले गेले पाहिजेत. भारतामधल्या रूढी परंपरा वेगळ्या आहे. भारतामध्ये नैतिकतेची व्याख्या वेगळी होऊ शकते. तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात त्या ठिकाणची नैतिकतेची व्याख्या वेगळी होणार आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं उचित, अनुचित, अच्छा, बुरा, शुभ, अशुभ हे आपण विविध शब्दप्रयोग वापरत असतो. या प्रत्येकाचे वेगळे अर्थ आहेत. ते मानवीय, सामाजिक, सैद्धांतिक आणि व्यवहारपरक दृष्टिकोनातून या ठिकाणी मनुष्याचं वर्तन जे आहे त्या संदर्भातले हे अर्थ लावले जातात आणि त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. पुढे विशेष के रूप में नीतिशास्त्र, इथिक्स ॲज अ स्पेशल सब्जेक्ट, त्याच्या संदर्भातले काही बाबी आहेत. ज्ञानमीमांसा त्याच्या अंतर्गत म्हणजे दर्शनशास्त्र जे आहे मुख्यत्वे त्याच्यामध्ये हे ज्ञानमीमांसा, तत्वमीमांसा आणि नीतिशास्त्र असे 3 अंग दर्शनशास्त्राचे आहेत. त्याचा हा भाग नीतिशास्त्र म्हणून या ठिकाणी आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा तुम्हाला हाही आहे की धर्म आणि नैतिकता यांच्यामध्ये काय संबंध आहे, अशा पद्धतीचे प्रश्नही तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 4 पद्धतीचे संबंध आहे म्हणजे धर्म आणि नैतिकता दोन्ही सोबतही चालू शकतात. आपण बघितलं महात्मा गांधी, राम, गुरु नानक हे सगळ्या बाबी एकमेकांशी संबंध यांनी जोडला. धर्मामध्ये नैतिकतेला स्थान आहे. दुसरं धर्म उपस्थित आहे पण नैतिकता नाही आहे. तुम्ही जर बघितलं इस्लामिक स्टेट, इसिस यांच्यामध्ये धर्म हे मानतात पण नैतिकता नाही आहे. काही ठिकाणी धर्म अनुपस्थित आहे आणि नैतिकता त्या ठिकाणी उपस्थित आहे. कार्ल मार्क्स धर्म आहे आणि नैतिकता त्या ठिकाणी धर्म नाही आहे. कार्ल मार्क्स इथे धर्म नाही आहे मात्र नैतिकता आहे. भगतसिंगाचा दृष्टिकोन धर्म नाही आहे मात्र नैतिकता आहे. आणि काही ठिकाणी धर्मही आणि नैतिकता दोन्हीही अनुपस्थित आहे. तुम्ही जर बघितलं एखादी बलात्कारी व्यक्ती असू द्या, एखाद्या निरापराध व्यक्तीची हत्या असू द्या किंवा नक्षलवादी लोकांचं कृत्य असू द्या, इथे धर्मही नाही आहे आणि नैतिकतासुद्धा नाही आहे. मित्रांनो हे मुद्दे फार महत्त्वाचे आहे. बरेच जणांना वाटेल अरे हे काय चाललंय, याच्यातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. नैतिकता म्हणजे नेमकं काय हे हळूहळू तुम्ही जसं याच्यात जास्तीत जास्त लेक्चर्स बघाल, जास्तीत जास्त वाचन कराल तसं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं देणं सोपे जात जातील. आणि एकदा जर तुम्हाला या गोष्टी जमायला लागल्या तर मग तुमचे प्रश्न आपोआप त्या ठिकाणी बरोबर येतील. आता परीक्षा उपयोगी काही मुद्दे महत्त्वाचे. किसी समाज द्वारा जिन बातों को नैतिक रूप से सही अच्छा बताया जाता है उनका समुच्चय ही मूल्य है. मूल्य एक समूह आहे हा बाबा. इमानदारी, प्रामाणिकपणा, खरे बोलणे हे जे असं चांगल्या बाबींचा समूह जो आहे का यालाच आपण फायनल नाव काय देतो? नैतिकता. नीतिशास्त्र आचरण का नियामक अध्ययन आहे. नीतिशास्त्र आचरण का नियामक अध्ययन आहे. हे जे इथिक्स आहे ना याच्यामध्ये जे आपलं स्वभाव आहे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे याचं त्या ठिकाणी याचा अभ्यास म्हणजे नीतिशास्त्र. इसमें तथ्यात्मकता नहीं होती क्योंकि मानवीय व्यवहार अनिश्चित एवं समय के साथ परिवर्तित होते रहते हैं. इनमें समयानुसार परिवर्तन अपेक्षित होतं आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं की मानवाचा व्यवहार बदलत राहतो. समय वेळेनुसार त्या ठिकाणी नीतिमत्तेची व्याख्या बदलू शकतात. मग यामध्ये चिकित्सा नीतिशास्त्र आहे, पर्यावरण, व्यापार, खेळ, राजनीतिक, पत्रकारिता असे विविध प्रकार या नीतिशास्त्रामध्ये पडू शकतात. त्या क्षेत्रासंदर्भातली नैतिकता वेगळी असू शकते. व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी त्याची एक वेगळी कन्सेप्ट आहे. पुढे मूल्य हे जन्मजात नाही आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हे वाक्यच लक्षात ठेवा. हे शिकवले जातात, हे शिकले जातात आणि त्यालाच मग आपण सामाजिकीकरण म्हणतो. मूल्यांमधून आपण म्हणतो ना हा समाज चांगला आहे, ही व्यक्ती चांगली आहे, हा देश चांगला आहे का? त्यांच्यामध्ये चांगली मूल्य आहेत. जन्मजात नाही आहे ती, संस्काराची भाग ते आहेत. तर अशा पद्धतीने जो मनुष्य के जीवन के हर पड़ाव में उस आचरण को से अपेक्षित होता है तथा मानव कर्म इन मूल्यों के माध्यम से गुणवत्ता प्राप्त कर एक उत्कृष्ट समाज निर्माण करता है. म्हणजे बघा नीतिशास्त्राचं
सारतत्व काय आहे किंवा नीतिमत्तेचा गाभा काय आहे की ज्याच्यातून एक चांगला समाज तयार होईल, एक गुणवत्तापूर्ण समाज तयार होईल, त्याला या ठिकाणी नीतिमत्ता म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये पर्यावरणीय नैतिकता, पर्यावरणासंदर्भातले मुद्दे अभ्यासेल. भारतामध्ये 1997मध्ये मुख्यमंत्र्यांचं संमेलन झालं, ज्यामध्ये लोकसेवकांना नीतिशास्त्राची आचारसंहिता लागू केली गेली. माहीत असलं पाहिजे आम्हाला हे. पुढे प्रशासनामध्ये नैतिक व्यवहार मापदंड, त्यालाही एक वेगळं महत्त्व आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रशासनामध्ये ज्या काही विविध परंपरा स्थापन झाल्या, निर्णय प्रक्रिया, कार्यव्यवहार याच्या संदर्भातल्या, त्याला प्रशासनिक मूल्य आपण म्हणत असतो, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मग बुद्धिमत्ता आहे, इमानदारी आहे, सत्यनिष्ठा आहे, संवेदनशीलता आहे. ही सगळी प्रशासनिक मूल्यांची आधारभूत तत्त्व आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, कारण याच्याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही नैतिक आहात असं म्हटलं जाणार नाही. बघा, सत्यनिष्ठा, इमानदारी, राजनीतिक तटस्थता, अशक्त वर्गों प्रति संवेदना, उत्तरदायित्व, एखादा मागासवर्ग आहे, एखादा त्या ठिकाणी कमकुवत वर्ग आहे, त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये चांगली भावना असली पाहिजे. हे सगळं नीतिमत्तेमध्ये अंतर्भूत आहे. आणि मला असं वाटतं मित्रांनो, एक नीतिमत्तेचं स्वरूप आपण याला म्हणूया, नीतिमत्तेचा अर्थ याला म्हणूया, तो या ठिकाणी हळूहळू या लेक्चर्समधून तुमचा क्लिअर होत जाणार आहे. या सगळ्या PDF तुम्हाला आपलं जे अजून याच्यावर खूप सारे PDF मी जवळपास 15 लेक्चर्सच्या PDF सगळ्या आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला अपलोड केलेले आहे, पोस्टमनी MTS भरती कोर्समध्ये, ज्याची लिंक तुम्हाला खाली देतो आहे. तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा, तुम्हाला सगळे PDF भेटून जातील. सगळे लेक्चर्स याच्यावरली भेटतील. इतरही आपण गणित, बुद्धिमत्ता, GKचे सगळे लेक्चर, सगळ्या टेस्ट, त्याचे ई-बुक्स, त्याच्या संदर्भातल्या जवळपास 280+ PDF आपल्या या ठिकाणी ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सोपा करा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.